गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज गुढीपाडवा स्पेशल जेवण पण आहे आपलं. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजलं सकाळचे 11:15 आणि मी पण उठलं, लोकू पण उठले. लोकू खूपच लवकर उठले की लोकूनी पूर्ण जेवण वगैरे रेडी केलं. जेवण रेडी इन द सेन्स लोकूची एक मेन गोष्ट झाली आहे ती म्हणजे भाजी. काय लोकू, किती वाजता उठलास? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. किती वाजता उठलास? 10 वाजता. आज एवढं लवकर उठलाय लोकू? इवामुळे उठलाय मी. काय इवा किती वाजता उठली? इवा उठलेला ना त्याच्यामुळे. अच्छा. तर आज आहे गुढीपाडवा. हो, गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. हॅपी न्यू इयर इन मराठी. मराठी लोकांचा आज न्यू इयर असतो. तर ठीक आहे, आज तर लोक काहीतरी स्पेशल जेवण बनवणार होती. आमचा मेनू कालच डिसाईड झालेला. तर आता इकडे ती भाजी बनली आहे. तर आता बघूया. आता तुम्हाला मी थोड्या वेळ दाखवत होती. आता लोकांनी आत्ता जस्ट त्याच्यावर झाकण वगैरे ठेवलं आणि इवू झोपले. इवू मम्मा अशी बोलते की इवू मगाशी उठलेली. मला तर माहीत नाही कारण का मी झोपलेलो होतो, तर मला माहीत नाही. तर आता ठीक आहे, आता इवू किती वेळात उठेल बघूया आपण. इवूचा अजून टाईम तर झाला नाही. इवू उठते 11:30 पावणे 12 वाजता. तर अजून हा 15-20 मिनटं. तिथपर्यंत मम्माचं तर ऑलमोस्ट जेवण आटपलं आहे सगळं. तर ठीक आहे, आता मम्माने आज फुल फास्ट केलं. काल खूप घाई झालेली म्हणून आज मम्माने फुल फास्ट केलं आणि त्याच्यामुळेच मी लवकर उठली. स्पेशल जेवणासाठी. व्हेरी नाईस. तर ठीक आहे, चला आता आपण इवू उठायची वाट बघूया. मग इवा उठल्यावर भेटूया. आपण जर चेक करायला आलेलो की इवू उठली आहे की नाही, पण ती अजून झोपली आहे. मम्मा लगेच शॉक झाली. मम्मा तू का करतोय? पुरी. मम्मा बघा पुरी बनवली मम्माने ऑलमोस्ट इकडे. मी टाकू काय? तेल टाकू दे. नाही मी नाही टाकणार. मला ते टाकायला जमत नाही, ते तेल उडतं ना. आणि आता फायनली आपली आंघोळ वगैरे झाली आहे आणि मम्माचं आता सगळं जेवण पण झालं. मम्माने इकडे फुल पुऱ्या वगैरे बनवल्यात. बरं झालं लवकर आलास तू. शेवटचीच पुरी बाकी होती. हा, माझं सगळं हे जेवण बघा झालंय. कशी मस्त फुगवतोय मम्मा पुरी. वाव. तर आज आपण पुरी खाणार आहोत. लास्ट टाइम आपण पुरी खाल्लेली काय होती त्याला? छोले. काय होतं पण? Women's Day. Women's Day होतं? होळीच्या टाइमला बनवलेला वाटतं. होळी नव्हती. होळीच्या टाइमला बनवलेला. होळीच्या टाइमला. लास्ट टाइम आपण पुरी खाल्लेली तेव्हा होळी होती आणि आपण तेव्हा आपल्याला पुरी ना खूप आवडलेली. म्हणजे एवढी भारी बनवलेली ना मम्माने की आपल्याला पुरी खूप आवडलेली. मम्माला पण आवडलेली. म्हणून आपण आज विचार केला की आज पण आपण पुरी खाऊया. म्हणून आज मम्माने पुरी बनवली. बघा कशी फुगवली आहे. लोक एक्सपर्ट आहे पुरी बनवण्यामध्ये. मला पुरी ऍक्च्युली आवडत नाही. पुरी अशी कोणालाच नाही आवडत. पुरीमध्ये ना ऍक्च्युली खूप तेल राहतं ना, पण आता म्हणून थोड्याशाच. म्हणून आज फक्त असं थोडासा स्पेशल दिवस आहे म्हणून स्पेशल थोडंसं असं जेवण आहे. रोज रोज काय चपाती खायची. म्हणून आज पुरी केली. तर ठीक आहे, आता वाजले 12:15. इवूचा उठायचा टाइम असतो हा. पण आपण चेक करूया इवू उठली आहे का. अजूनपर्यंत तर नाही उठली आहे. डोर लावतो तिला गरम होईल. डोर लावलाय मम्मा लगेच. डोर लाव. तर ठीक आहे, इवू तर अजून काय उठली नाही आहे. बघूया आता इवू कधी उठेल. मम्माने तर सगळं जेवण बनवलंय. मम्मा एकदा आपल्याला भाजी दाखवतोस काय? ही बघा मम्माने बनवली आहे आलू मटर पनीर. लाकू एकदम भारी जेवण बनवायला लागलं फेस्टिवलसाठी. तर चला, आजचं आपलं जेवण तर मस्तपैकी रेडी झालंय. इवू अजून काय उठली नाहीये. आता मी परत इवूला चेक केला आणि आता वाजत बघा किती 1:15. इवू बिलकुल पण हलत नाही आणि बिलकुल पण अजून तिचा मूड नाही उठायचा. कुकर वगैरे लावला तरी पण तिचा आवाज नाही उठायला. काय बोलायचंय तुला? मग इवूने आपल्याला उठवलं आणि ती स्वतः झोपली आहे. मला एक तास दुपारी झोपायचं. काही करून मला झोपायचं आहे.
तर ठीक आहे. आता मम्माने सगळं जेवण वगैरे पण आटपलं आहे. आपण सगळं घर वगैरे पण क्लीन करून घेतलं आहे, म्हणजे गुढीपाडवा आहे तर. आणि आपल्या इथे आपण या घरी गुढीपाडवा करत नाही, कारण का आपल्या म्हणजे आपल्या पप्पाच्या इथे असते, मम्मी पप्पांच्या इथे असते गुढीपाडवा, तर आपण या घरी करत नाही. म्हणजे कसं एकच ठिकाणी करायचे असते ना, तर ते आपल्या मेन घरी असते मम्मी पप्पांच्या इकडे. तर आपल्याला या सीझन म्हणजे फेस्टिवलला जायला भेटलं नाही आहे, पण आपण जाणार आहोत नेक्स्ट वीक वगैरे. तर आपण त्या दिवशी भेटणार आहोत त्यांना जाऊन. हा लकू, हो तू नाही मिस करत हे सगळे फेस्टिवल? करते ना. तर ठीक आहे. आता आपण काय विचार आहे, आपण काय करायचं, जेवण करायचं की आता काय? उठायची वेट करायचं? बघू आता, मला तर असं वाटतं इवा उठेल आता. वाटतंय मग उठायला पण पाहिजे. असं जेवायला बसलो आणि मग ती उठेल, मग खूप प्रॉब्लेम होईल, मग मला जावं लागेल हो. फिडिंग करायला. ठीक आहे. तर आपण थोडा अजून अर्धा तास वगैरे वेट करूया, बघूया इवू उठते का. जर इवू नाही उठली तर मग आपण तिला उठूया. हो चालेल. तर ठीक आहे, आपण मग तिला उठूया, कारण का ती खूप वेळ झाला आता झोपली आहे. तर 11 वाजल्यापासून ती झोपली आहे, तर अजून उठली नाही आहे. आणि मम्मा बोललेली की मध्ये ती उठलेली एकदा, तर फीडिंग करून परत झोपली, तर एवढ्या वेळ झोपत नाही. कदाचित आपण तिला थोड्या वेळाने उठवूया. तुला लय मजा येते ना तिला उठवायला खरंच. मला मजा येते ती जागी असल्यावर. आणि आपण आताच बोललो की इवाला उठूया, आणि बघितलं परत येऊन चेक केला की इवा जागी होती. इवा का बाबडू आम्हाला उठवतो, स्वतः जोजो करते. हॅपी गुढीपाडवा, हॅपी गुढीपाडवा बबडी. तुझा फर्स्ट गुढीपाडवा बाबू, फर्स्ट आहे. का बोलत होता? पडद्याला बघून खेळतोय. हा मजा येते रे तुला बघायला, है ना? गुढी पाडवाच्या खूप खूप शुभेच्छा, है ना गुड्डू? मम्मानी बांधलंय तुला. पाय बघ कसे गेले त्याने. हो बोलायचं तुम्हाला. हो असं होत होतं ना, म्हणून तू उठलास ना. किती मस्त हवा येते बघा. हे बघा पडदा बघा किती उडतोय. आमच्या इवाची खूप हवा येते, खूप हवा आहे. मस्त थंड ना आज, छान वाटतं ना दुपारी. तर चला, आता इवू उठली आहे, तर आता मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल, आणि मग त्याच्यानंतर आपण जेवण करणार आहोत. आणि आता इवूला इकडे मी घेतलंय, हे बघा. आणि इवूचं मस्त आता फिडिंग वगैरे पण झालंय ना. मम्मा आता तिला थोड्या वेळ चेंज करणार होती, पण आपण बोललो की आता लगेच नको चेंज करूया, कारण का आता आम्ही तिला इकडे ठेवणार आहे थोड्या वेळा, कारण का आम्ही इकडे जेवण करणार आहोत ना आता, तर म्हणून इथे ठेवणार आहेत. पहिला विचार केलेला आंघोळ घालायची, पण आता लगेच आंघोळ घालून ती झोपणार नाही. तिला ॲटलिस्ट अर्धा एक तास तरी आम्ही मग तिला खेळायला ठेवू इकडे, तिथपर्यंत आपलं जेवण वगैरे होईल. मग अर्धा एक तासाने आपण तिला आंघोळीसाठी घेऊया. आणि ही बघा, मम्माने आपल्याला मस्त अशी प्लेट रेडी करून दिली आहे. इकडे पनीरची भाजी आहे, इकडे दाल फ्राय, इकडे पुरी, पापड आणि आम्रखंड, आणि ही बघा ही लोकांची प्लेट. आणि इकडे आम्ही इवूला खालती ठेवलं आहे, आणि आम्ही जेवण करायला बसलो आहे. कसं वाटतं एवढं सगळं? मस्त वाटतं. एक नंबर वाटते. असे प्लेट बनवून दिले लोकांनी आज, फेस्टिवचा फील येते. तर चला, आपण आता पटकन जेवण करून घेऊया. आणि आता आपलं मस्त असं जेवण वगैरे करून झालंय. मम्माचा फास्ट झालेलं, म्हणून मम्मा इवूला घेऊन इकडे आतमध्ये आली आहे बघा. इकडे मम्मा खेळते इवू बरोबर. आणि आपण इकडे इवूची बकेट पण लावली आहे भरायला, तर आता बकेट भरली की आपण इवूला घेणार आहोत आंघोळीसाठी. हे बघा. आणि फायनली आता इवूला स्वेडल वगैरे केलंय. इवूची आंघोळ वगैरे झालेली. इवू खूप चिडत होती ना, तर मम्माने तिला फीडिंग वगैरे करून बर्फ करूनच इकडे आणला. तर आपण आता फक्त तिला स्वेडल केलंय, आणि आता तिला खूप झोप आली आहे. आता इवू लगेच झोपेल. आणि आता वाजले संध्याकाळचे 6:30. दुपारी इवूला आंघोळ बिंघोळ घाल्यानंतर मग आम्ही पण जरा वेळ रेस्ट केला, कारण का मम्माला ऑलरेडी खूप झोप आलेली. मम्मा सकाळी लवकर उठलेली ना, तर मम्माला पण झोप आलेली, तर मग आम्ही सगळे झोपायला गेलेलो. तर आता उठलो आहे. आता हे बघा, इवू मस्त फ्रेश वगैरे झाला आहे, इवूची फीडिंग वगैरे पण झाली आहे, आणि इवूला बर्फ पण देऊन झाला आहे. तर इवूला इकडे फ्रीली ठेवलं आहे खेळण्यासाठी. आणि इकडे मम्मानी मस्त वेगळी इवूला बघा कसं मस्त फ्रेश केलंय आज, ग्रीन आणि ब्राऊन घातलंय. आणि आता मम्मा आपल्याला कॉफी पण बनवणार आहे, पण आता मम्मा जस्ट चेंज करत होती म्हणून मी इकडे उभा होतो. तर आपण आता जस्ट दूध गरम केलंय, तर आपण आता कॉफी बनवणार आहोत. इवूला झोप पण आली आहे, तर मम्मा तू काय करतोस पहिला? बघू पहिला कॉफी पिऊया, मग तुला झोपवत. ठीक आहे, तर मम्मा बोलते की आपण कॉफी पिणार आहोत पहिला. तर आता मम्मा कॉफी बनवेल, आपण इवू सोबत थोड्या वेळ खाली बसून खेळूया.
इवू काय ऐकत नव्हते तर मम्माने आता इवूला घेतलंय. मम्मा बोलते की आपण पहिले इवूला झोपवूया आणि मग कॉफी पिऊया. तर आता मम्मा झोपवते इवूला. आज लवकर उठलाय ना इवू. आज उठलाय 5:30 वाजताच उठली आज. काय माहिती का आज अचानक उठली. आज तिची झोप वेगळ्याच पद्धतीत चालली आहे. टायमिंग एकदम वेगळा चाललाय. सगळं इवू चेंज करत जाते. हळूहळू सगळं मला वाटतं गोष्टी एक चेंज होणार आहे. तर ठीक आहे, आता मम्मा इवूला झोपेल. त्याच्यानंतर मम्मा बाहेर आल्यावर मग आपण कॉफी वगैरे पिणार आहोत. आणि फायनली मम्माने इवूला झोपवलं आहे आणि आपण इकडे कॉफी पितोय. ॲक्च्युली मी थोडी पिऊन पण झाली माझी आणि मम्माने फुल कॉफी संपवली पण. मी गरम कॉफी पिते, तुला थंड कॉफी लागते. तर आता मी कॉफी पितोय आणि इवू झोपली आहे. तर आता इवूची हार्डली जास्त वेळ झोप नसणार आहे. हार्डली अर्धा तास वगैरे झोपेल इवू आणि लगेच उठणार आहे. तर ठीक आहे, तिथपर्यंत आज तर मम्माला जेवण पण नाही बनवायचं. मम्माची स्माईल बघा. आज तर जेवण ऑलरेडी बनवलेलं आहे. तर आपण काय थोड्या वेळाने जेवणार आहोत. मग इवू तर त्याच्या अगोदरच उठेल. मग इवू उठल्यावरच नंतरच जेवू, कारण का इवू उठल्यावर मग मम्माला फिडिंग वगैरे करायला लागेल. तर मग इवू उठल्यावरच जेवण वगैरे करू. पाऊस पडेल वाटतं. हां, पुण्याला पाऊस पडलाय. कुठेतरी पडलाय ना. आपल्या इथे म्हणजे खूप थंड आहे. आज. हो, एकदमच गारठा झालाय. पण मस्त क्लायमेट आहे इकडे. तळेगावचं क्लायमेट मस्त आहे. 2-3 दिवस मस्त क्लायमेट आहे. हवा वगैरे पण एकदम मस्त चालली आहे. त्याच्यामुळे सकाळी लवकर उठायला होत नाही. की असं वाटतं अजून झोपून राहावं. इवू पण त्याच्यामुळेच आज झोपलेली एवढी. इवू उठलेली. आज इवा लवकर उठली ना. पण ती परत नंतर केवढी झोपली. त्याच्यानंतर तर खूप झोपली बाबा ती. डेंजर झोपलाय ते. तर ठीक आहे, आता इवू झोपले तर आपण तिथपर्यंत आपण कॉफी वगैरे पिऊया. थोडं मम्मा जे काम आहे ते करून घेईल. आणि इकडे मम्मा बसली आहे. मम्माला बोलतोय इवूचा आवाज येते. मम्मा मानतच नाहीये. तर मी तुम्हाला दाखवतो. मला इकडे बसून आवाज आला आहे इवूचा. आणि हे बघा बाबडू कू बाबडू कुच्चिकू बाबडू कशी उठली आहे. मम्मा उठली आहे. तुम्हाला आवाज येत नाही, आम्हाला सगळे आवाज येतात इवूचे बरोबर. आता इवू उठली आहे बघा किती मस्त. आता इवूला आपण जरासं त्या बेडमधून ओपन वगैरे करून खाली घेऊया. तर आता थोडं क्लायमेट वगैरे मस्त थंड आहे ना, तर आता आम्ही विचार केला की थोडंसं खाली वगैरे राऊंड मारून येऊया. तर आम्ही तिघं असं मस्त रेडी झालं. इथे मम्मा पण रेडी झाले. मम्माने इवूची मॅच उचलते. तर आपण असं चाललो एक राऊंड मारून येऊया छोटासा. तर चला आपण निघूया आता. तर आता आपण फायनली निघालोय. कुठे जातोय असं काय जात नाही कुठे. इकडे इवू आणि मामा बसले. फक्त असंच सगळे घरी बसून बोर झालेले. तर बोललो एक राऊंड मारून येऊया आपण असंच खालती. क्लायमेट पण मस्त आहे, थंड वगैरे. तर बोललो चला आपण जाऊन येऊया एक राऊंड मारा. तर असंच निघालोय. बघूया एक राऊंड मारूया छोटा आणि येऊया घरी. का बोलतो लाकू? क्लायमेट पण मस्त आहे. तुला काय खायचं वगैरे आहे? एवढं टेस्टी जेवण बनवल्यावर काय खायचं बाहेरचं. ते तर आहे. बघूया तरी काय असेल मम्माची चॉईस किंवा मम्माचं काय मन असेल तर खाऊन वगैरे येऊया घरी. आणि राऊंड मारता येऊ झोपली आणि आपण आता चाललोय घरी. झालं आपण असंच एक राऊंड वगैरे मारला. मम्माने शिवपुरी पार्सल घेतली आहे. तर आपण आता ती घरी जाऊन खाणार आहे, कारण का मम्मा उतरली नाही खायला. कारण मम्माच्या मांडीवर येऊ झोपलेली ना, म्हणून मी उतरून पार्सल घेतली आहे. तर आपण ती आता घरी जाऊन खाणार आहोत. आणि आपण आता चाललोय घरी. कशी झोपली बघा. आणि मी बघा मम्माने मला सगळं बॅग बिग हातात दिले. बबडू पोचला होता ना घरी. आणि फायनली आपण आलोय घरी. आणि इवूला मम्माने झोपवलं बेडवर. इवू पण झोपले. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण असेच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि मम्माने नाही बघा हे घेतलंय कलर. तर आपण उद्या तो लावणार आहे मम्माच्या डोक्यावर. नाही